शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। केंद्रीय पथकाचा पूरग्रस्त भागांचा सोलापूर दौरा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, वडकबाळ, हत्तूर, तिरे आणि शिवणी गावांना भेट। आता दुर्गम भागांपर्यंत सॅटेलाइट इंटरनेट सेवा, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, प्रत्येक गाव आता डिजिटल संपर्कामध्ये येणार। शिरूरच्या पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्या ठार, शार्प शूटर पथकाने झाडल्या गोळ्या, भीतीच्या छायेतील ग्रामस्थांना दिलासा मिळाला, थर्मल ड्रोनचा वापर, बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले। दिवसभर ठस्यांचे निरीक्षण केल्यानंतर रात्री 3 वाजता थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम राबवण्यात आली। बिबट्या नरभक्षक असल्याने तो देखील आक्रमक झाला होता। राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब, हरियाणात 25 लाख मतांची चोरी, पुरावे दाखल केले। अंत्योदय कार्डधारकांसाठी आता नवीन नियम, आता प्रति सदस्य 7.5 किलो धान्य। सध्या अंत्योदय रेशन कार्डधारकांना प्रति कुटुंब 35 किलो धान्य दिलं जाते, मात्र नव्या नियमानुसार धान्याचे वितरण प्रति व्यक्ती या आधारावर होईल। प्रत्येक सदस्याला 7.5 किलो धान्य देण्याची योजना सरकारने आखली असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल। पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत महायुतीला मते देऊ नका, उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्तांच्या भेटीला। तोट्यानंतर कांदा दर वाढीच्या मार्गावर, नवीन पोळ कांद्याची आवक नसल्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात दरात सुधारणा। लासलगाव कांदा बाजार समितीत सरासरी 1680 तर कमाल 2200 रुपयांपर्यंत दर मिळतोय। राज्यात थंडीची चाहूल, किमान तापमानात घट, नोव्हेंबरमध्ये अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याची माहिती। नाशिक जिल्ह्यात 7 महिन्यांपासून पावसाने द्राक्षांचे 80% नुकसान, आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, नाशिक द्राक्ष बागायतदार संघाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन। अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, नागपूर विभागासाठी 985 कोटी, विभागीय आयुक्तांची माहिती, तर नागपूर जिल्ह्यासाठी वैयक्तिक 119 कोटी रुपयांचा। केंद्रीय पथकाची पूरग्रस्त भागाची बॅटरीने पाहणी, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी, भरघोस मदतीची अपेक्षा व्यक्त। घोषणांची बनवेगिरी करून सरकार शेतकऱ्यांना फसवतंय, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घाणाघात। अतिवृष्टीने बाधित झालेल्या धाराशिव जिल्ह्याला 1098 कोटींचे अनुदान, आणखी मदत मिळणार, पाठपुरवठा सुरू, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। शेतकरी बांधवांना दिलासा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिवासियांचे वतीने आभार मानले। मोसंबीचे दर 20,000वर 100 टनाची दररोज आवक, चांगल्या मालाला भाव, दिल्ली, कानपूर आणि कोलकाता येथून मोसंबीला मागणी। सोलापूर जिल्ह्यात नोटिसीनंतर घरकुल लाभार्थ्यांना जाग, पीएम आवास योजना, 11,000 सुरू केले बांधकाम। पिंपरखेडमधील त्या घटनास्थळी पुन्हा बिबट्याची डरकाळी, ऊसतोड मजुरांचे पाणी, मेंढपाळांच्या घोड्यावर हल्ला। विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उकाडा वाढला, आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। पुढील 24 तासात कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। ई-केवायसी मध्ये अपात्र महिलांची नावे गुलदस्त्यात, लाडकी बहीण योजना, भंडारा जिल्ह्यात 2,82,000 लाभार्थी, ऑक्टोबरचा हप्ता जमा, परंतु संभ्रम कायम। भाजप सोडून कोणाशी आघाडी किंवा युती करा, शरद पवारांचा निर्णय, स्थानिक पदाधिकाऱ्यांना फ्री हँड। रब्बीसाठी 7,845 कोटी मंजूर, मराठवाड्यात सर्वाधिक 4,486 कोटी रुपये अनुदान वाटप होणार। गोंदिया जिल्ह्यात 187 केंद्रावरून होणार धान खरेदी, जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची मंजुरी, नोंदणी प्रक्रिया प्रारंभ। किनवट तालुक्याची सुधारित पैसेवारी 37%, शेतकऱ्यांना काहीशा प्रमाणात दिलासा। मानव बिबट्या संघर्षावर निर्णायक पाऊल, पुणे जिल्ह्यातील निधी मंजूर, 20 रेस्क्यू टीम, 500 पिंजरे अन अत्याधुनिक उपकरणे, प्रत्येक टीमसाठी 5 ते 6 प्रशिक्षित सदस्य असणार। द्राक्ष उत्पादकांना विमा भरपाई मिळणार, पुणे येथील बैठकीत निर्णय, 10 कोटींचा लाभ, नैसर्गिक संकट काळात दिलासा, शेतकऱ्यांना मिळणार 10 कोटींचा विमा। लासलगाव बाजार समितीत संपूर्ण हंगामातील तोट्यानंतर कांदा दरवाढीच्या मार्गावर, लासलगाव बाजार समितीत कांद्याला मिळाला सरासरी 1680 रुपयांचा दर। केळीच्या दरात प्रचंड घसरण, 1 एकरवरील पिके उद्ध्वस्त, 335 केळी घट, 500 रुपये क्विंटल कोणी घेईना, ने आणण्याचा खर्च देखील निघणे दुरापास्त। वर्धा जिल्ह्यात बियाणे खरेदीसाठी मदत प्रस्ताव मंजूर, पालकमंत्र्यांची माहिती, जिल्ह्यातील 2,34,000 शेतकऱ्यांना लाभ, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होईल रक्कम जमा। राज्यातील वीज दरवाढ रद्द, मुंबई उच्च न्यायालयाचा झटका, इंधन अधिभार शून्य काढण्याचे आदेश, सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा। मजुरांनाही फेस ई-केवायसी बंधनकारक, गैरप्रकारांना लागणार चाप, मनरेगाच्या कामांसाठी नवीन नियम, 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत।
पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना सरसकट 17,500 रुपये मिळण्याची खात्री नाही. महसूल मंडळाच्या सरासरी उत्पादनावर ठरणार भरपाई. 15 डिसेंबर नंतरच मदतीची अपेक्षा. बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनांचा अडवला ताफा. केंद्रीय पथकाच्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीनंतरची घटना. विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा माळीमळा येथे शेतकऱ्यांनी अडवून जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. हे पाहून जिल्हाधिकारी उद्विग्न झाल्याचे दिसून आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या अहवालात कापूस उत्पादकतेलाच कोलदांडा. कृषी विभागाचा प्रताप. सीसीआयच्या अटींमुळे शेतकरी अडचणीत. 18 जिल्ह्यातील निवडणुकींची मदार. मध्य प्रदेशमधील यंत्रावर. राज्यात यंत्रांची कमतरता. 1.5 लाखांवर मतदार यंत्रांची आयात करायला सुरुवात. पार्थ पवार यांच्यावर 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. तहसीलदारांचे निलंबन. शिवसेना उबाटाचे आमदार अंबादास दानवे यांनी हे आरोप सार्वजनिक केले. 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींना खरेदी केल्याचा आणि फक्त 500 स्टॅम्प ड्युटी रुपये भरल्याचा आरोप करण्यात आलाय. बीड जिल्ह्यातील 23 केंद्रांवर होणार सोयाबीनची खरेदी. शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनाची शासन दराने खरेदी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील 23 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. जालना जिल्ह्यातील 151 कोटींचे अनुदान वाटप बाकी. जालना जिल्ह्यातील जुलै ते सप्टेंबर दरम्यानच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 431 कोटी 81,42,005 रुपये मदत वाटप करण्यात येणार आहे. परभणी आणि हिंगोलीतील शेतकऱ्यांना दिलासा. रब्बी पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदीसाठी 836 कोटी रुपये निधी वाटपास मंजुरी. जून ते सप्टेंबर 2025 कालावधीतील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता विशेष मदत म्हणून 836 कोटी 39,43,000 रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकार देणार अमोनियम सल्फेटवर अनुदान. युरियाच्या टंचाईमुळे निर्णय. सरकारने आता खत अनुदान योजनेअंतर्गत अमोनियम सल्फेटचा समावेश केलाय. त्यामुळे अमोनियम सल्फेट शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आचारसंहिता लागू. तरीही सरकारला 4 दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय. निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी लागणार. पूरग्रस्तांची मदत आचारसंहितेमुळे थांबणार नाही असंही आयोगाने स्पष्ट केलंय. आपत्ती निवारणासाठीची कामं करण्यास किंवा अशी कामे हाती घेण्यास कोणतीही मनाई नसेल असं आयोगाने यावेळी स्पष्ट केलंय. व्हिडिओला लाईक करून शेअर करा. दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.